जय शिवराय भावांनो. तर आजचा मुद्दा आहे, भरपूर भावांना व्यायाम चालू करायचा आहे, पण कसा करायचा, काय करायचं हे माहिती नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं भावांनो, व्यायाम हा नॉर्मल चालू करायचा सुरुवातीला. ठीक आहे, मोटिवेशनने व्यायाम करायचं नाही एका दिवशी किती पण. ठीक आहे, नॉर्मल हळूहळू स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतोच कसं असतं काय असतं. ठीक आहे ना. तर भावांनो, सुरुवातीला ना तुम्ही नॉर्मल उठायचे सकाळी. ठीक आहे, नॉर्मल तुम्हाला गरम पाणी प्यायचे. ठीक आहे, नॉर्मल गरम, समजतंय तुम्हाला, नॉर्मल गरम. ठीक आहे, त्यानंतर काय असेल ते आपलं पोट वगैरे साफ करायचं, फ्रेश व्हायचं थोडंसं. त्यानंतर नॉर्मल तुम्हाला चलत तुमच्या पॉईंटवरती जायचं जिथं तुम्ही व्यायाम करताय. ठीक आहे, लांब असेल तर गाडीवर पण जाऊ शकता. ठीक आहे, तर नॉर्मल तिथं पोचल्यानंतर तुम्हाला नॉर्मली बूट चांगला वापरायचा. ठीक आहे, थोडा हलका असला तरी चालेल, सुरुवातीला काही विषय नाही. तर एकदम तुम्हाला रनिंग करायचं नाही, एकदम तुम्हाला फास्ट पळायचं नाही, एकदम तुम्हाला धारधार सपाट्या मारायच्या नाहीत. व्हिडिओ बघून जसं की मी मारतो, तर मला 3-4 वर्ष झालं मी रेग्युलर करतो आहे, डिसिप्लिननं, मोटिवेशननं करत नाही. ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्हाला नॉर्मल 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर चालायचे, वॉकिंग करायची. समजते ना तुम्हाला, वॉकिंग म्हणजे चालायचं. ठीक आहे, नॉर्मल चालल्यानंतर माघारायला नॉर्मल तुम्हाला जम्पिंग उड्या मारायच्या, 10-12, एकदम जास्त मारायच्या नाहीत. ठीक आहे, तर नॉर्मल तुम्हाला डिप्स मारायचं असेल तर डिप्स. ठीक आहे, हा जे रुटीन आहे, डिप्स झालं, नॉर्मल बैठक झालं, नॉर्मल सपाटी झालं, नॉर्मल 1-2. ठीक आहे, नॉर्मल वॉकिंग झालं. हेच रुटीन तुम्हाला एक 8 दिवस फॉलो करायचं. ठीक आहे, सेम रुटीन, सेम उठायचं, फ्रेश व्हायचं, वॉकिंग करायची, नॉर्मल उड्या मारायच्या, नॉर्मल सपाटी मारायची, नॉर्मल. जसं जर स्वतःचं वेट झेपत नसेल तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवला, ते जाऊन बघायचा. एकदम गुडघे टेकून तुम्ही डिप्स मारू शकता. ठीक आहे, नॉर्मली तुम्हाला उड्या मारायच्या, जम्पिंग, नॉर्मल तुम्हाला साईड किप्स मारायच्यात, त्याच्यावर पण व्हिडिओ आहे, ते पण बघू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला रुटीन एक 8 दिवस फॉलो करायचे. एक 8 दिवसानंतर काउंट करायचं. ठीक आहे, 8 दिवसानंतर तुम्हाला नॉर्मली पळायला चालू करायचं. ठीक आहे, रविवारी सुट्टी घेऊन सोमवारी परत नवीन तुम्हाला जॉईन करायचं. ठीक आहे, तर सोमवारी तुम्हाला नॉर्मली रनिंग करायचं. ठीक आहे, तर तुम्ही रोडवर जर पळत असेल तरी पण काय नाही, फक्त पळताना काय करायचं, पूर्ण पंजावरती पळायचं, जेणेकरून तुम्हाला इंजरी होणार नाही. ठीक आहे ना. तर त्यासाठी तुम्ही रोडच्या खालून पण पळू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, किंवा मातीचा रोड असेल तर मातीच्या रोडनं पण पळू शकता. त्याच्यानंतर रनिंग झाली, एक काउंट करायचं की बाबा आज मी 1 किलोमीटर पळणार आहे. ठीक आहे, ते 1 किलोमीटरच पळायचं, परत 8 दिवस तेच रुटीन करायचं आपल्याला. 1 किलोमीटर पळाल्यानंतर तुम्हाला 10 सपाट्या, 10 बैठक, 10 डिप्स, पुलुप्स निघत असेल तर 5 पुलुप्स. ठीक आहे, त्यानंतर 10 सूर्यनमस्कार म्हणजे जोर आपले साधे. ठीक आहे, नॉर्मली ॲप्सचा वर्कआउट करायचा आहे, नॉर्मली जे मी सांगितलेलंच आहे ते पण. ठीक आहे, त्यानंतर नॉर्मल तुम्हाला साईडला ॲप्स मारायच्यात. ठीक आहे, उभा राहून उड्या मारायच्यात, 2 उडी मारायची. हे सगळ्याचा काउंट हा 10 झाला पाहिजे. ठीक आहे, 10. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हे तुम्हाला 8 दिवस फॉलो करायचे. ठीक आहे, एक 8 दिवस हेच फॉलो करायचे. 8 दिवसानंतर तुम्हाला प्रत्येकमध्ये क्वांटिटी वाढवायची. ठीक आहे, क्वांटिटी फक्त, म्हणजे काय करायचं आहे, जर 10 डिप्स मारत असेल तर 15 मारायचे, जर 10 जोर मारत असेल तर ते 15 मारायचे, 10 सपाटी मारत असेल तर ते 15 मारायचे. तुम्ही 20 पण मारू शकता, पण तुमच्या स्टॅमिनानुसार. जसं तुम्हाला वाटतं की बाबा आता मला ताकद आली, मला समजायला लागली, माझं शरीर मी बॅलन्स करायला लागलो आहे, त्यावेळेस तुम्हाला क्वांटिटी वाढवत जायची. जर एकदमच तुम्ही वाढवली तर परत 10 दिवस तुम्ही उठणार नाही. ठीक आहे, असं अंग दुखल की काहीच करणार नाही, खालचं पण वरचं पण. ठीक आहे, मग ते मोटिवेशन घेऊन पळू नका. ठीक आहे, डिसिप्लिन न करा, जी गोष्ट करायची तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप, जशी शरीराला सवय लागेल तसं त्याला हाताळायचं. ठीक आहे ना, एकदम कुठली गोष्ट करायची नाही. हे तुम्हाला नॉर्मली वर्कआउट परत 8 दिवस तेच फॉलो करायचं. ठीक आहे, वाढवत जायचे, परत प्रत्येक महिना 1 महिनाभर तुम्हाला फक्त वाढवायचंच आहे. ठीक आहे, समजते तुम्हाला. 10वरून 15वर गेले, 15वरून 20वर जायचं, 20वरून 25वर, 25वरून 30, 30वरून 50. ठीक आहे ना, 35 पण करू शकता तुमच्या हिशोबाने. बरोबर, तुम्हाला मागं पण सांगितलं, तुमचं जसं शरीर हाताळायचं आहे तसं हळूहळू स्टेप बाय स्टेप. ठीक आहे ना. त्याच्यानंतर जसं तुम्हाला स्टॅमिना झाला, त्यानंतर तुम्हाला ॲड करायचं 1-2-3 महिन्यानंतर. तुम्हाला सवय झाली आता फुल, तुम्ही आता एकदम ताकद आली, बॅलन्स आला, पूर्ण काय पण गोष्ट तुम्ही असं जोशमध्ये करायला लागला. ठीक आहे ना. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करायचे, प्रिंट ॲड करायच्या, जी मी हवेत सपाटी मारतो ते ॲड करायचे, चक्री दंड ॲड करायच्यात, हनुमान दंड ॲड करायच्यात. त्याच्यानंतर मी जे टाळी पुशअप मारतो ते करायचे. ठीक आहे, पूर्ण बॉडी आपली फ्लेक्झिबलच झाली पाहिजे. ठीक आहे ना. स्ट्रेचिंग करायची, स्ट्रेचिंगवरती पण व्हिडिओ आहे, स्ट्रेचिंग करायची आहे तुम्हाला. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू ॲड करायच्या.
ठीक आहे. 3 महिन्यानंतर तुम्हाला वाटलं ना आता भाई आता मी काय पण करू शकतो त्यावेळेस. आणि ह्या पण करताना नॉर्मली कमीच करायचं त्या वर्कआउटसोबत. आज 5 केल्या, परत 2-3 दिवसांनी 10-15 केल्या, असं एकदम करायचं नाही, ठीक आहे ना. रुटीन वाईज करायचं प्रत्येक गोष्ट. त्यासोबतच ती झाल्यानंतर तुमच्याकडे दोर आसन जे मी चढतो तुम्ही बघत असताना व्हिडिओमध्ये, ते पण तुम्हाला हळूहळू ॲड करायचं आहे, ठीक आहे ना. तर असं कुठे मारू शकता किंवा डबल बार असेल तर डबल बार मारू शकता, ठीक आहे. तर ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं प्रिंटा. रनिंग नॉर्मल तुम्हाला दमानेच करायची, कारण का की आपण वेट ट्रेनिंग आपल्याकडे जर तुमच्याकडे साहित्य नसेल, जे मी मारतो सिमेंटचे डंबेल वगैरे, त्याच्यामुळं माझे मसल लॉस होत नाही. जर तुम्ही जोर सपाटी भरपूर मारत असाल आणि रनिंग पण भरपूर करत असाल तरी पण होणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू ॲड करायच्यात भावांनो, ठीक आहे ना. त्यानंतर डाईटमध्ये नॉर्मल बदल करायचा आहे, एकदम करायचा नाही, एकदम कशातच बदल करायचा नाही. जे खाताय तेच खायचं 8 दिवस. 8 दिवसानंतर हळूहळू सकाळच्या टायमाला कडधान्य ॲड करायचे, ठीक आहे ना. नॉर्मल कडधान्य. त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला डाळ खायला चालू करायची किंवा दुपारी डाळ खायची तुम्हाला, ठीक आहे. त्यासोबतच हळूहळू ककडी, बीट, टमॅटो काय असेल ते, कांदा हे खायला चालू करायचे. त्याच्यानंतर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचा सोर्स आला पाहिजे, डाळी आल्या पाहिजे, कडधान्य आलं पाहिजे, ठीक आहे. कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरे ह्या गोष्टी ॲड झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर सोया चंक ॲड करू शकता, हळूहळू दूध ॲड करू शकता, दही ॲड करू शकता, तूप खाऊ शकता, ठीक आहे. सुरुवातीला असा काहीच गोल ठेवायचा नाही की मला वजन कमी करायचं आहे किंवा मला वजन वाढवायचं आहे. फक्त खात राहायचं, ठीक आहे ना. खात राहायचे फक्त. जर वजन जर अचानक कमी करण्यासाठी तुम्ही डाएट काय वेगळा प्रोग्राम एकदम डायरेक्ट डाएट करणार तर अशक्तपणा येईल, वजन तर कमी होईल पण अवसान गेल्यासारखं होईल, ठीक आहे ना. त्यासोबतच वजन वाढवण्यासाठी पण लगेच डाएट करायची नाही, जे आहे तेच हळूहळू स्टेप बाय स्टेप. कारण हे शरीर आहे, एकदम जर तुम्ही ताण दिला तर एक उलटच होऊन बसेल काहीतरी वेगळं, ठीक आहे ना. तर प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो हळूहळू ॲड करायची आपल्याला, एकदम कुठली गोष्ट ॲड करायची नाही, ठीक आहे ना. त्यासोबतच तुम्हाला एक संध्याकाळी नॉर्मली फळं ॲड करायचं. त्यानंतर संध्याकाळी झोपताना एक ग्लास दूध, 2 केळी, ठीक आहे. नॉर्मल हळूहळू स्टेप बाय स्टेप. डाईटवरती पण व्हिडिओ आहेत आपले भरपूर, ते बघू शकता, ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगू शकत नाही मी, बरोबर ना. तर त्यासाठी असेच तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट करा, ठीक आहे. तुम्हाला माहिती देत राहीनच, ठीक आहे. धन्यवाद. तर आजचा ब्लॉग इथं संपलेला आहे आपला. ज्याचे काय डाऊट असतील किंवा काय त्यांना माहिती नसेल किंवा काय, तर कमेंट करा, त्याच्यावरती नक्कीच मी पाहिलं दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवेल, ठीक आहे ना. 100% कमेंट करा. तर धन्यवाद. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.